द्रोण रामकृष्ण हरी, राम राम, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. सर्वांचं स्वागत करतोय आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, ह्या व्हिडिओला तुम्ही सगळ्यात जास्त लाईक आणि कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा, ही एक कळकळीची सर्वांना विनंती आहे. बघा, फडणवीस शांत आहे. देवेंद्र फडणवीस या गोष्टीवरती एकही वाक्य बोलत नाहीत. ते पूर्णपणे वेट आणि वॉचची भूमिका घेत आहेत. ज्यावेळी समुद्र शांत असतो ना, त्यावेळी समुद्राच्या गोटामध्ये, समुद्राच्या पोटामध्ये एवढी धावपळ, एवढी हालचाल असते. ते फक्त समुद्रातील जे काही जलचर आहेत त्यांनाच माहीत असते. पण बाहेरून तो समुद्र शांत वाटतोय. आता मित्रांनो, गेम फिरणार आहे. गेम पूर्ण फिरून जे काही वारं फिरलं ना, वारं हे पूर्ण गेम पालटणार आहे, राजकारण पालटणार आहे. सगळ्या राजकारणाचे समीकरण, गणित, सगळं काही एका क्षणामध्ये कधीही उद्ध्वस्त होऊ शकतो. हा अंदाज देवाभाऊकडे पाहिला की ऑटोमॅटिक येतं. ज्याप्रमाणे एकनाथ शिंदेनी दाढीवरून हात फिरवला तर काहीतरी आलबेल होतं, तसंच ज्यावेळी देवाभाऊ शांत असतात त्यावेळी सुद्धा असंच काहीतरी होणार आहे याचा अंदाज अगोदर येतो. कारण म्हणतात ना, वादळापूर्वी नेहमी शांतता असते. ही सध्या शांतता चालू आहे. शरद पवार असे वारे आता फिरवणार आहे, त्या वाऱ्यामध्ये उभाटा काँग्रेस सारखे असे अनेक जण उखाडून पडणार आहेत, उकडून पडणार आहेत बुडापासून. झालं असं निमित्त आहे त्या 7व्या जागेचं. 7वी जागा राज्यसभेची, 7व्या जागेचा दावेदार अजून ठरला नाही. कारण 6 जागा ही भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षाच्या आहेत. पण जी एक जागा आहे, ही एक जागा पूर्ण गणित आणि पुणे सूत्र, पूर्ण समीकरण, बीजगणित, भूमिती, भूगोल ह्या सगळा बदलणारी आहे. आता दुसरा उमेदवार दिला, लिहून घ्या. शरद पवार, उद्धव ठाकरे यांचं आणि महाविकास आघाडीचं कांड हे नक्कीच करणार. तुम्ही आजच हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा. त्यावेळेस शरद पवार कूटनीती वापरणार, नीती वापरून याचा फायदा परत देवेंद्रजींना होणार. हे काळ्यावरची पांढरी रेघ आहे. आज व्हिडिओ सेव्ह करून ठेवा, तुम्हाला नंतर ऑटोमॅटिक समजून येईल. आता उद्धव ठाकरेंच्या सेनेला 20 जागा, काकांचे 10 जागा, काँग्रेसला 16 जागा, एकूण 46 जागा असं गणित आहे. पण 36 जागेला एक खासदार असतो राज्यसभेचा. मग हे 36 मध्ये जास्त बहुमत हे शिवसेनेचं आहे. शिवसेनेने काँग्रेसला सोबत घेतलं तरीही यांचं जागा पूर्ण होतात. मग इथं मित्रांनो गेम असा आहे की आदित्य साहेबांचं म्हणणं आहे की आता टर्म ही शिवसेनेची आहे, उद्धव ठाकरेंच्या. आता जो काही राज्यसभेचा खासदार आहे तो आता आमचा होणार आहे. आता टर्म हे आमचे आहे. याचे 2 अर्थ होतात. एक अर्थ, प्रियंकाला तुम्ही खासदार बनवा किंवा अजून कुठला नवीन चेहरा पुढे येऊ शकतो. कारण जो काही रायता, जे काही फापट पसारा पसरवून ठेवलाय, तसं मुंबईचा महापौर हा मराठीच पाहिजे, अमराठी भाजप करणार. मग ह्या सगळ्या मराठी, उत्तर भारतीय, परप्रांतीय, हिंदी भाषिक, मराठी भाषिक यावरून राजकारण करणारे आता डायरेक्टली प्रियंकाला तिथं पाठवतील असं मला वाटत नाही, त्यांच्या जर नैतिकता शिल्लक असेल तर. तर मला असं कळालंय की प्रियंका सुद्धा आता पर्याय शोधत आहेत. कारण हे लोक असेच आहेत, हे राजकारणी बहुपर्यायी असतात. आता हे समाजवादी पार्टीमध्ये, तृणमूल काँग्रेसमध्ये हा आपल्याला पर्याय शोधत आहेत. पण जर या ठिकाणी आदित्य साहेबांना अजून एक दुसरी गेम खेळली, पेंगविन साहेबांनी, ती अशी होती की आता हा टर्म जर आपण घेतला, आता सध्या संजय काका हे राज्यसभेवरती आहे, जर आता आपण टर्म घेतला, ज्यावेळेस वेळ ही काकाची येईल त्यावेळेस आपला टर्म नसणार आहे. याचा अर्थ काका घरी बसतील. म्हणजे इनडायरेक्टली काकाला घरी बसवायचं काम ते करत आहेत. हे उद्धव साहेबांनी केलं. ज्यावेळेस एंट्री उद्धव साहेबांनी राजकारणात घेतली त्यावेळेस त्यांनी अनेक मातब्बर नेते घरी बसवले. जोशी असतील, राणे असतील किंवा आपले राज ठाकरे असतील,
हे सगळं रस्ता क्लिअर करून ते राजकारणामध्ये आले. आता तेच काम आदित्य ठाकरे करत आहेत. आणि आता या ठिकाणी संजय राऊतांचं कसं आहे, त्यांचा एकच नारा आहे की शरद पवारच जावं. कारण काय, त्यांना माहित आहे आता शरद पवारला आपण फेवर केलो तर शरद पवार हे आपल्याला फेवर नंतर करतील. हे राजकारण आहे यांचं. पक्षाशी, मराठी माणसाची, मराठी अस्मितेशी यांना काहीही देणं घेणं नाही. हिंदुत्व जर खुंटीनं बांधलेलं आहेच, अडकवलं आहेच. देवी देवता, संस्कृती यांचंही त्यांचं जवळजवळ असा कुठलाही संबंध नाही. हे असे लोक आहेत. आणि त्यानंतर शरद पवार राज्यसभेवरती का पाहिजे, कारण आतापर्यंत राष्ट्रवादीचा चेहरा किंवा सगळ्या काही महाविकास आघाडीचा चेहरा म्हणून एक पवार हे त्या ठिकाणी असायचे. आता सुद्धा हीच इच्छा आहे की त्या ठिकाणी पवार असावेत. तर पवार असले तर राष्ट्रवादीचा आवाज हा केंद्रापर्यंत पोहोचेल. मग या ठिकाणी जर आदित्य ठाकरेंच्या माध्यमातून जर शरद पवारांचा पत्ता कट झाला, शरद पवारांना घरी बसवलं, म्हणजे जर बघा अंगाला जर तेल लावून आलेला पैलवान असतो, अंगाला तेल लावलंय, लंगोटी लावली आहे, तो उतरलाय, मग त्यावेळेस जर त्याला हरवलं, त्याचा मनस्ताप असा असतो, काही होईल, मी हारलोय, त्याला मी हरवणच, असं झालंय पूर्ण. आता तर काका जर त्या ठिकाणी काकाचा पत्ता कट झाला तर त्यावेळेस राजकारणामध्ये एवढी एकदम फोडाफोडी होईल. काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे 36 आहेत. 36 मधले फक्त 10 ते 12 तिथं आमदार त्यांच्या सपोर्टमध्ये राहतील. आणि या ठिकाणी जे काही आहे ते सगळे वोट हे इनडायरेक्टली हे महायुतीला 100% पडणार. असं जे राजकारण आहे ते शरद काका, देवभाऊ नक्कीच फिरवणार. आणि ती 7वी जागा सुद्धा यांच्या हातातून नक्कीच निघून जाणार. जर शरद पवारची नाही तर कुणाचीच नाही. हे असंच होणार आहे भविष्यामध्ये, आता ह्या निवडणुकामध्ये. मग पर्याय आहे फक्त काका. काका नसतील तर सगळ्यांना टाटा बाय बाय हे या ठिकाणी शरद पवारांच्या माध्यमातून घडवून येईल. एक बघा, मला गाणं आठवलं येतं, सूत्रधार तू आघाडीचा तुझं गूढ ज्ञान. म्हणजे ही जी आघाडी आहे ह्या आघाडीचा सूत्रधारच डावलला जातोय. मग तो सूत्रधार, तो पैलवान, तो करामती काका आपल्या करामती नक्कीच दाखवेल, आपला चावटपणा हा नक्कीच दाखवेल. आणि तिकडनं सुरुवात केली आहे नॉटी राऊतनं. नॉटी खेळ त्याने सुरू केलाय. आणि तो नॉटी खेळ हा शरद पवारांसाठी हे राऊत खेळत आहेत. हा नॉटी खेळ चालू आहे. पण ज्यावेळेस काकांच्या करामती येतील त्यावेळेस फक्त फायदा हा देवाभाऊचा आहे. म्हणून देवाभाऊ शांत आहेत, म्हणून देवाभाऊ फक्त वाट बघत आहेत. जर त्या ठिकाणी जर पवार उतरले नाही निवडणुकीमध्ये, 7वी जागा ही देवाभाऊचीच आहे. देवाभाऊ फक्त एक आपला विरोधक सोडून द्या, एक महाराष्ट्रीयन, एक जुना, एक वयस्कर असा एक अनुभवी राजकारणी राज्यसभेत असावा, हे असं त्यांची आतून इच्छा असेल. पण ज्यावेळेस काका नसतील तिथं आघाडीतला कुणीही नसेल, 7वा खासदार हा माहितीचाच होणार. हे काळ्यावरची पांढरी रेग आहे. हे सगळे समीकरण हे देवेंद्र फडणवीसांच्या शांत बसलेल्या मुद्रेतून दिसून येत आहेत. वाघ शांत आहे म्हणजे त्यानं शिकार करणं सोडलं नाही मित्रांनो. हे शिकार हे यांचे कधीही होऊ शकते. तुमचं एकूणच या प्रकरणावरती मत काय नक्कीच व्यक्त व्हा. व्हिडिओला शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि सगळ्यांना एक विनंती आहे, खाली कमेंट करा वंदे मातरम, राम राम, जय श्रीराम, रामकृष्ण हरी. तुम्ही काहीही कमेंट करा, फक्त त्यातून फक्त देशप्रेम, राष्ट्रप्रेम, हिंदू धर्म हे सगळं आपण त्या ठिकाणी दाखवू शकतो. नमस्कार, रामकृष्ण हरी.